हरिओम. आज गुरुवार 29 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की नामात दृढभाव कसा येईल. ऐकूया. नामात प्रेम नामानेच येणार, आणि हे प्रेम याला विषयावरचं प्रेम कमी करायला पाहिजे. दृढ निष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे, आणि तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत. पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने नाही आणला, त्याने दिला असं नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गोड परमात्म्यानेच दिला असं का नाही मानित. परमात्म्याला शरण जाणं म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्या वाचून आपल्याला दुसरं कोणी नाही. आपण काही करत नसून तोच करता करविता आहे, हिता करता करतो आहे असा दृढ विश्वास ठेवावा. आपण आपल्या बायका मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपले म्हटलं म्हणून, म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे. मग परमात्म्याला आपलं म्हटलं म्हणजे सहज त्याच्यावर प्रेम बसणार नाही का. आणि दुसरं असं की भगवंत हा आपला जीवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरताच करतो असं आहे, असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली. आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपलं हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीमागे लागायचं नाही, ते आपल्या मार्गात विघ्न आणतात. उलट त्यांनी आपल्या पाठीस लागलं पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष असं ते काय, सापात काय किंवा कशात काय, भगवत भाव आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपलं शत्रू होणार नाही. आई आपल्या जवळ आहे ह्या भावनेने मूल जसं निर्भय असतं ना, तसं भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावं. आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची गाडी आली की नाही हे पाहावं. गाडीत कोण भेटतो याला फारसं महत्त्व नाही. समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटलं नाही तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो. त्याप्रमाणे आपण आपलं साधन करावं. सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये. त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावं. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचं महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसं नामही निरुपाधिक आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.